शुक्रवार दिनांक 3 मे 2024. लेयर केक सिनेमा बघितला. परत तेच ड्रग माफिया आणि एकमेकांना फसवणं वगैरे त्याच टाईपचं आहे. जो जेम्स बॉन्ड जो हिरो जेम्स बॉन्डचं काम करतो तो याच्यात लीड रोल आहे. थोडक्यात काय, एका जिमी नावाच्या माणसासाठी 3 लोक कामं करत असतात. त्यांच्या ऑर्डर फॉलो करत असतो जिमीच्या. पण हा जो जेम्स बॉन्ड असतो तो स्वतःचा बिझनेस चालवत असतो आणि त्या बिझनेसच्या अंडर त्याचं हे ड्रग डिलिंगचं काम चालते. म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करायला त्यांनी ते सगळं एस्टॅब्लिश केलेलं असतं आणि त्याचे 2 बॉडीगार्ड्स असतात. आणि एक सरदारजी असतो जो त्याचा पैसा, म्हणजे एक बँक टाईप एस्टॅब्लिशमेंट असते जिथे त्याचा ब्लॅक मनी व्हाईट होत असतो. तर त्या जो जिमी असतो त्याचा पण एक पार्टनर असतो. तर म्हणजे असं दाखवलंय की कसं मग ह्या लोकांचं डीलिंग होते. मग एकमेकांची ही गँग ती गँग, हा म्हणतो याला देऊ नको, तो म्हणतो त्याला देऊ नको, मग एकमेकांना मारामारी वगैरे सगळे ते प्रकार चालूच असतात. तर तेवढ्यात एक दिवस तो जिमी त्याला बोलवतो आणि म्हणतो मी तुला एक वेगळं काम देणार आहे. तर ते असं आहे की जो माझा पार्टनर आहे तर त्याची मुलगी ड्रग ॲडिक्ट आहे आणि तिला असंच एक ॲडिक्ट फालतू मुलगा च्या जाळ्यात म्हणजे हे केली आणि ते दोघेही जण पळून गेलेत. कुठे गेलेत काही माहित नाही, ठाव ठिकाणा त्यांचा. तर ते शोधून काढायचं काम तुझं आहे, जमेल का नाही ते सांग. तर जमेल. आणि तो एक दुसऱ्या 2 जणांना ते काम सांगतो की ज्यांचं म्हणजे हे असं शोधायचंच काम असतं. त्यांना सांगतो की तुम्हाला जमेल का नाही, तुम्ही शोधून काढा, एवढे एवढे पैसे मिळतील. तर याच्या मागे त्या जिमीचाच डाव असतो. म्हणजे जिमी जरी त्या दुसऱ्या ज्याची मुलगी किडनॅप झाली असते त्याचा पार्टनर असला तरी तो पोलिसांचा खबरी असतो. आणि ती म्हणजे टेप ह्याला मिळालेली असते, कॅसेट बोलतानाची की तो पोलिसांशी बोलतो, ही त्या जिमीच्याच पार्टनरला मिळाली असते. आणि त्या जिमीचा डाव असतो की त्याच्या मुलीलाच किडनॅप म्हणजे जी पळून गेली आहे तिला ह्यांनी शोधून काढलं की तिला हे करून याच्याकडून रॅन्सम उकळायची. आणि समजा नाहीच मिळाली किंवा काय झालं तर ह्याला बळी द्यायचं जेम्स बॉन्डला. तर जसंच ह्याला कळतं, ज्याची मुलगी पळून गेलेली असते, ज्याला कळतं बॉसला की हा शोधतोय, तर तो त्यालाच किडनॅप करून घेऊन जातो. आणि मग आधी त्याच्याकडनंच त्याला खूप मारून बिरून हे करतो, म्हणजे खरं उघडवायचा प्रयत्न करतो. आणि मग खरं सांगतो की हा जिमी कोण आहे काय. तर हा म्हणतो तू कसं म्हणतो, मग तो कॅसेट ऐकवतो त्याला. तर म्हणतो आता असं कर की आणि हे सगळं म्हणे तो दुसरा एक जो आहे ड्रग डीलर, तर तो सगळं हे सूत्र हलवतोय वगैरे. तर आधी तर हा रागाच्या भरात जाऊन त्या जिमीला मारून टाकतो. आणि तर त्याचे मग ते दोघं जे बॉडीगार्ड्स असतात ते जिमीचे बिलकुल फॅन म्हणजे पक्के सेवक असतात. मग ते आधी याला खूप धुतात, मारतात. मग हा सगळं सांगतो, त्यांनाही ऐकवतो. मग त्यांनाही विश्वास बसत नाही ना, अरे बापरे म्हणे असं काय. मग कोण असं होतं याच्या मागे, ते कोणीतरी जो असतो तर त्याला मारायचं. मग हे लोक प्लॅन करतात, त्याला फोन करतात आणि त्याला म्हणतात तू इथे भेट. आणि मग त्या गार्डन मध्ये त्याला भेटायला बोलवतात. तर उलट तोच यांना पॉइंट करतो आणि म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता माझे सगळे त्या गोळ्या पाहिजेत, गोळ्या म्हणजे ड्रग्सच्या, आणि नाही तर मग तुझ्या खोपडीत गोळी जाईल.
बरं, यांनी आधी डिलिंग दुसऱ्याच कोणाशी तरी केलेलं असतं, त्या डायरेक्टशी. आणि आता हा ज्याची मुलगी किडनॅप झाली असेल तो म्हणतो की तू मला ते विक. आता याच्यासमोर मोठा प्रश्न पडतो. आणि हा जेव्हा पैसे आपले परत जे असतात ते व्हाईट करायला जेव्हा जातो, तेव्हा तिथे काही बँक नाही, काही नाही. त्याला कळतं की आपल्याला खूप उल्लू बनवल्या गेलेलं आहे. बरं, त्याच्यामध्ये एक मुलगी डान्स बार मध्ये त्याला आवडते, त्या दोघांचं सूत जुळतं. पण तिच्या बरोबरच तो हॉटेलच्या रूम मध्येच असताना त्याला यांनी किडनॅप केलेलं असतं, ज्याची मुलगी हरवलेली असते. त्याच्यामुळे त्या दोघांचं परत ते राहूनच जातं. मग शेवटी जेव्हा हा त्या जिमीच्या पार्टनरला ओके म्हणतो, ठीक आहे, मी तुला विकतो ड्रग्स, तर तू किती देशील मला वगैरे. तर मग थोडंसं जास्त वाढवून तो देतो. आणि ते ड्रग्स घेऊन तो त्याच्या गोडाऊन मध्ये जातो. पण तो त्याला काहीच पैसे देत नाही आणि ते ड्रग्स सगळे ठेवून देतो आणि तिथून चलता बनतो. मग हा म्हणतो की, आणि त्याला म्हणतो की आता याच्यानंतर म्हणे तूच बनणार आहेस लीडर, कारण मी आता हे जातोय सोडून. तर हे जसंच होतं, तर एका बॉक्समध्ये त्याचं डोकं येतं. म्हणजे थोडक्यात जो कोणी याच्यात बाहेर जाणार असेल त्याला तो डायरेक्ट कोण असतो तो मारून टाकत असतो. म्हणजे तुम्ही एकदा याच्यामध्ये पडले की तुम्ही आता बाहेर पडू शकत नाही, तुम्हाला इथेच डीलिंग करायला पाहिजे. झालं. मग आता बाय डिफॉल्ट हा जेम्स बॉन्डच बॉस बनतो. तर तो मग आपल्या सगळ्या त्या लोकांची मीटिंग घेतो, पण त्याला ते लक्षात येत नाही. तो म्हणतो की आता तुम्ही आपसात डिस्कस करा, ठरवा, आणि मला आता याच्यात पडायचं नाहीये, मी आता याच्यातनं बाहेर पडणार आहे. आणि तो म्हणतो पार्टी तुमची चालू राहू द्या, मी जातो, मला काम आहे, म्हणून तो त्या पॅलेसच्या बाहेर येतो. आणि ती जी गर्लफ्रेंड त्याची झालेली असते तिच्याबरोबर उतरतच असतो पायऱ्या. आणि तो म्हणतो की चला, थँक गॉड म्हणे, मला म्हणजे जे एक नावं घेतो, जिमीचं झालं, याचं झालं, त्याचं झालं, तसं निदान माझं होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे, मी आता या सगळ्यातनं बाहेर पडणार आहे, असं म्हणून तो तिच्याबरोबर पायऱ्या उतरत असतो. आणि तिला ज्याने इंट्रोड्यूस केलं असतं तोच गोळ्या झाडून याला जेम्स बॉन्डला मारतो. ते पायऱ्यांवरच त्याचं मरण होतं. म्हणजे शेवटी लेअर केक म्हणजे नुसतं तुम्हाला लेअर आफ्टर लेअर चढत जातात तुमच्यावर, आणि तुम्हाला त्याच्यातनं सुटका नाही. कारण तो जाताना जिमीचा पार्टनर तेच म्हणतो की लेअर केक मध्ये तुझं स्वागत आहे, आता तूच इथे बॉस आहे असं म्हणून. पण म्हणजे शेवटी मेल्याशिवाय तुमची सुटका नाही, असं होतं. ठीक होता, नॉट सो गुड. मला तर खूप कॉम्प्लिकेशन्स, इतके कॅरेक्टर्स आणि इतकी नावं त्यांची ती लक्षात पण राहत नाही नीट. पण ठीक आहे ओव्हरऑल.